मित्रांनो, चला तर आज माहिती बघूया एका एन-पी-के कॉम्प्लेक्स खताची. याचं नाव आहे 12-32-16. मित्रांनो, 12-32-16 हे एक एन-पी-के कॉम्प्लेक्स खत आहे, ज्यामध्ये 12% नायट्रोजन, 32% फॉस्फरस आणि 16% पोटॅश अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन असतं. या कॉम्बिनेशनमधील 12% जे नायट्रोजन आहे, या नायट्रोजनमुळं आपल्या पिकाची एकंदरीत चांगल्या पद्धतीची वाढ घडून येते आणि दुसरा मुद्दा आपल्या पिकाला हिरवळपणा, गुणवत्ता, दर्जेदारपणा सुधारतो. 32% फॉस्फरस या फॉस्फरसमुळं आपल्या पिकाच्या मुळांची चांगल्या पद्धतीची वाढ घडून येते. मुळं खोलवर जमिनीत जातात. त्यामुळं चांगल्या पद्धतीचे सूक्ष्मद्रव्य शोषून घेण्याची आपल्या पिकाची क्षमता सुधारते आणि या फॉस्फरसमुळं आपल्या पिकाला फलधारणा आणि फुलधारणा या स्टेजमध्ये प्रोत्साहन मिळतं, ज्यामुळं आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीची फळधारणा आणि फुलधारणा होते. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे 16% पोटॅश. तर या पोटॅशमुळं एकंदरीत आपल्या पिकाची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते आणि आपल्या पिकाला लागणारं जे फळ आहे, या फळाचा रंग, आकार, गोडवा, चव, वजन याची गुणवत्ता चांगल्या पद्धतीची सुधारून येते. तर मित्रांनो, हे झाले 12-32-16 या एन-पी-के खताचे फायदे. मात्र हे सोडत असताना कशा पद्धतीनं सोडायचं? तर हे जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये ठिबकद्वारे सोडणार असाल, तर 2 ते 5 किलो प्रति एकर अशा पद्धतीचं पाणी करून तुम्हाला ते ठिबकद्वारे सोडायचं आहे. आणि जर तुम्ही याची फवारणी करणार असाल, तर 3 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला त्याची फवारणी घ्यायची आहे. मित्रांनो, फवारणी घेत असताना शक्यतो कडक उन्हामध्ये फवारणी घेऊ नका आणि यासोबत जर तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशक वापरणार असाल, तर ते एकमेकांमध्ये कॉम्पॅटिबल आहे का? एकमेकांमध्ये ते चालतात का? त्यांची काही रिॲक्शन होणार नाही का? याची अगोदर माहिती घ्या आणि नंतरच त्यांची फवारणी घ्या. मित्रांनो, तुम्ही हे एन-पी-के 12-32-16 सोडत असताना शक्यतोवर 2 टप्प्यामध्ये सोडू शकता. एक पेरणीच्या वेळी, लागवडीच्या वेळी, त्यावेळेस तुम्ही ते 12-32-16 आपल्या पिकाला सोडू शकता आणि दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे फलधारणा आणि फुलधारणेच्या स्टेजमध्ये तुम्ही हे जर सोडलं, तर याचा चांगल्यात चांगला फायदा आपल्या पिकाला दिसून येतो. तर मित्रांनो, ही झाली 12-32-16 या खताची एकंदरीत पूर्ण माहिती. माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.